सांगली लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत विचार सुरू कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवण्यात आला आहे। कार्यकर्त्यांसोबत संवाद साधल्यानंतर सांगलीतील उमेदवारीबाबत माझी भूमिका स्पष्ट करणार आहे। तसेच वंचित बहुजन आघाडीने जरांगे पाटील यांच्यासोबत संवाद साधल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते। ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं अशी जरांगे पाटील यांची भूमिका आहे। सत्तेच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणावर दिवसाढवळ्या डाका घालण्यात आला। ओबीसी समाजाचं आरक्षण लोटण्यात आलं, त्यामुळे ओबीसी आरक्षण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली। असं असताना देखील त्यांच्या पक्षातील कोणीही त्यांच्या पाठीशी नव्हतं, परंतु आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो। वंचित बहुजन आघाडीसोबत सांगली बाबतीत आमची चर्चा सुरू होती। सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा देखील दिलाय, परंतु कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर सांगलीच्या उमेदवारीबाबत भूमिका स्पष्ट करेन। भाजप सध्या पराभवाच्या मानसिकतेत गेलाय। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे। गेल्या वेळी गोपीचंद पडळकर यांना 3 लाख मते मिळाली होती, त्यामुळे सांगलीमध्ये यावेळी नवीन नेत्याला जनता मत देईल, असं प्रकाशना शेंडगे यांनी सांगितलं। असं आहे की आम्ही ही भूमिका कालच स्पष्ट केलेली आहे की वंचितची आणि प्रकाश आंबेडकरांची युती हे होईल असं आम्हाला वाटत नाही आहे। वंचितची आणि जरांगेंची युती जी आहे ती होईल असं आम्हाला वाटत नाही, पण आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीचे आरक्षण जे आहे त्याला धक्का आम्ही लावू देणार नाही आणि त्याच्या विरोधात जर काय भूमिका आली तर त्याला नक्कीच आमचा विरोध असेल। आणि अशा प्रकारच्या युतीमध्ये म्हणजे आंबेडकर साहेब जाणार नाही का? आंबेडकर साहेबांनी ऑलरेडी भूमिका घेतलेली आहे की आरक्षणवादी आणि आरक्षणवादी मतदान करायचं। त्याचप्रमाणे या ठिकाणी मराठा समाजाचं आरक्षण ताट वेगळं आणि ओबीसीचं आरक्षण ताट वेगळं आहे, त्यामुळे ही भूमिका आंबेडकर साहेबांनी यापूर्वीच घेतलेली आहे। त्यामुळे त्यांच्या भूमिकेपासून ते दूर जातील आणि ओबीसीच्या विरोधात काय भूमिका घेतील अशी सुतराम शक्यता नाही। पण असं आहे की भुजबळ साहेब या ठिकाणी सत्तेमध्ये मंत्री असताना ओबीसीची बाजू जी आहे ते घेऊन सत्तेमध्ये लढलेले आहेत, ते आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे, उघड्या डोळ्याने मी पाहिलेलं आहे। आणि सत्तेमध्ये असताना सत्तेला आव्हान देण्याचं काम जे आहे ते आमच्या एल्गार मेळाव्यातून त्यांनी केलेलं आहे। आणि त्यामुळं आमचा पूर्ण विश्वास भुजबळ साहेबांच्यावरती आहे। नाशिकमधून जर भुजबळ साहेब तर निवडणूक लढले, त्यांचं चाललं आहे नाशिकमधून निवडणूक लढायचं, तर मात्र या नाशिक जिल्ह्यातला पूर्ण ओबीसी जो आहे, भटक्यामुक्त जो आहे, मागासवर्गीय हा पूर्ण ताकदीनिशी हा भुजबळ साहेबांच्या पाठिंबा असेल। ते कुठल्या पक्षामध्ये निवडणूक लढतात हा आमचा विषय नाही, पण ते आमच्या आरक्षणाचे आमचे नेते आहेत, शिलेदार आहेत, आमचे योद्धे आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे। आज आम्ही कोल्हापूरला गेलो होतो, त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये सुद्धा आज आम्ही जाऊन छत्रपती शाहू महाराज जो आहे त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे। कारण या ओबीसीना जे या राज्यामध्ये जे आरक्षण मिळालं पहिल्यांदा, आमच्या आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आहेत। 26 जुलै 1902 साली आम्हाला पहिल्यांदा 50% आरक्षण ओबीसीनं त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांचे वारसदार आज या ठिकाणी त्यांचे विचाराचे वारसदार, त्यांचे गादीचे वारसदार आहेत, त्यांचे रक्ताचे वारसदार आहेत, ते आज या ठिकाणी निवडणुकीत उभा आहेत। त्यामुळं आम्ही ओबीसी म्हणून आम्ही त्यांचे मावळे म्हणून आम्हाला त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणं हे आमचं कर्तव्य आहे। आणि त्याचवेळी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे शाहू महाराजांना की आपण सुद्धा या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण जे आहे आज धोक्यात आलेलं आहे। आज सुद्धा दिवसाढवळ्या कुणब्यांचे दाखले घेऊन त्याचं लचके तोडायचा कार्यक्रम सुरू आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे आरक्षण आम्हाला दिलेलं आहे, आपल्या पूर्वजांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे आपलंही कर्तव्य आहे की आमच्या आरक्षणाचं संरक्षण करणं हे शाहू महाराज छत्रपती शाहू महाराजसुद्धा कर्तव्य आहे। आणि त्यामुळं आमची अपेक्षा आहे की आमच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी ते सुद्धा त्यांची खासदारकी जी आहे ती पणाला लावतील अशी आमची अपेक्षा आहे। या जिल्ह्याकडे आली 8 वर्ष होती खजिन्याची, पण तो खजिना मात्र या जिल्ह्यासाठी मात्र वापरला गेला नाही। उद्योगमंत्रीपद आले, बाकी सगळे म्हणजे मंत्रिपदाची तर लाईनच या जिल्ह्यामध्ये होती, परंतु मंत्रिपद जे आहे ते फक्त स्वतःची संसाधन टिकवण्यासाठी जे आहे तेवढाच फक्त वापर झाला। पण इथल्या बेरोजगाराला, इथल्या शेतकऱ्यांना जो आहे, इथल्या कष्टकऱ्यांना जो आहे ह्या सगळ्या सत्तेचा फायदा मात्र इथल्या जनतेला मात्र झाला नाही। आणि तो फायदा जो आहे तो कसा द्यायचा याचं ट्रेनिंग माझं जतमध्ये झालेलं आहे। आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की जतमध्ये मी आमदार झाल्यानंतर 2च वर्षामध्ये असा तहानलेला भाग जो आहे जो 2-3 पिढ्यांना पाण्याची वाट बघणार आहे, जतचा पश्चिम भाग जो पूर्णपणे भिजून त्या ठिकाणी आता कॅलिफोर्निया झालेला आहे, त्या ठिकाणी दुष्काळाच्या बागा फुललेल्या आहेत, डाळिंबाच्या बागा फुललेल्या आहेत, उसाचे मळे फुललेले आहेत। त्या ठिकाणी आम्ही हे पाणी देताना आम्ही हे बघितलं नाही की हा धनगर आहे का, हा मराठा आहे का, हा दलित आहे, असं आम्ही कधीच बघितलेलं नाही आहे। त्यामुळं ह्या ठिकाणी जर या सांगलीच्या जनतेने जर या ठिकाणी मला जर चान्स दिला तर मात्र ह्या जिल्ह्याचा कायापालट जो आहे तो नक्कीच या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही।
पाण्यापासून कुठलाही भाग वंचित राहणार नाही. आज जतचा पूर्व भाग हा सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी आज टाहो करतो आहे. अनेक ठिकाणी सगळे प्रश्न जसे तसे आहेत आणि म्हणून या ठिकाणी ही निवडणूक जी आहे आजच्या कार्यकर्त्याच्या आमच्या मेळाव्यामध्ये जर कार्यकर्त्यांनी जर मला पसंती दिली, जर मला कार्यकर्त्यांनी जर तिकीट दिलं तर मग मात्र मी हे सांगली जी लोकसभा जी आहे पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी लढवेन. शिवाजी बापू शेंडगे आमचे मंत्री होते. कवठे महांकाळचा मतदारसंघ जो आहे, कवठे महांकाळ तासगाव मतदारसंघ, तो आमच्या वडिलांचा मतदारसंघ. आमचे बंधू जयसिंग तात्या शेंडगे हे सुद्धा त्या ठिकाणी विधानसभा लढलेले आहेत. जत मतदारसंघ जो आहे त्यातला गावातला माणूस मला त्या ठिकाणी मला ओळखतो आहे. बाकी सांगलीमध्ये वाघमोडे साहेब असेल, बाकी सगळे मंडळी असेल, या सांगलीशी आमचा आता 2 पिढ्यांचा आमचा संबंध आहे. त्यामुळं आम्ही काय इथे नवीन नाही आहे. इथले प्रश्न जे आहे कसे सोडवायचे, कसं हे करायचं, हे पूर्ण ट्रेनिंग आमचं झालेलं आहे. आणि माझ्या मते नक्कीच इथली जनता जी आहे ती जनता या ठिकाणी मला या सगळ्या राजकीय सगळ्या या गोंधळामध्ये या ठिकाणी मला निश्चित पसंती देईल. या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराचं अजून काय नक्की झालेलं नाही आहे. अजून त्याला तिकीटचं काय नक्की होत नाही आहे. जतमध्ये आपल्याला माहीत असेल की जतमध्ये काँग्रेसचा पक्ष जो आहे तो त्या ठिकाणी बरखास्त केला गेला होता आणि मला त्यांनी पाठिंबा दिला होता. पण त्याच काँग्रेसच्या सगळे नेते आणि कार्यकर्ते जे आहे त्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जे आहे मी जतचा विकास त्या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी या लोकसभेमध्ये जर काँग्रेसचे जे नेते असतील, काँग्रेसचे जे कार्यकर्ते जे आहे त्यांना जर तिकीट मिळत नसेल तर त्यांना मी आव्हान करत आहे की त्यांना विनंती करत आहे की आपण आपली जी काय कार्यकर्ते आपली जे आहेत ते आपण मला त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा द्यावा, जेणेकरून या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, काँग्रेसचे नेते असतील, त्यांचा मान सन्मान राखून या जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांनी माझ्यासोबत यावं अशा प्रकारचं आव्हानसुद्धा जे आहे मी काँग्रेसचे सगळे नेते आणि पुढारी जे आहेत जिल्ह्याचे त्यांना मी करत आहे. सांगलीच्या लोकसभेमध्ये प्रकाश अण्णा शेंडगेंना आम्ही पूर्णपणे पाठिंबा देत आहे, आम्ही समर्थन देत आहे. अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी घेतली आणि त्याच्यानंतर आमच्या कार्यकारिणीची बैठक त्या ठिकाणी काल झाली आणि मी ही निवडणूक, सांगलीची निवडणूक जी आहे ती त्या ठिकाणी मी लढावी अशा प्रकारची कालच्या आमच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये असा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यामुळे एकीकडे वंचितचा पाठिंबा, दुसरीकडे पक्षाचं तिकीट असं करून आज या ठिकाणी सांगलीमध्ये मी आज कार्यकर्त्यांचा मेळावा जो आहे तो त्या ठिकाणी घेतलेला आहे. पक्षाने जरी तिकीट दिलं असेल, वंचितचा पाठिंबा जरी दिला असेल तरी सांगलीतले आपले जे कार्यकर्ते आमचे जे ओबीसी आणि भटके मुक्त आणि सगळ्या आम्हाला जो मानणारा जो वर्ग आहे त्यांच्याकडून तिकीट जे आहे, कारण कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आमच्या भूमिकेला, आमच्या त्या ठिकाणी उमेदवारीला जो आहे तो पाठिंबा देणं जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आज कार्यकर्त्यांशी चर्चा करून सांगलीची उमेदवारी जी आहे ती मी आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर जे आहे ते मी जाहीर करणार आहे. या ठिकाणी सांगलीमध्ये बघायला गेलं तर मागच्या वेळी गेल्या निवडणुकीमध्येच त्या ठिकाणी मला वंचितचं आघाडीचं तिकीट जे आहे त्या ठिकाणी मला दिलं होतं. परंतु आमचा एक तरुण तडफदार असा आमचा एक नेता त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांनी इच्छा व्यक्त केली की या ठिकाणी अण्णा मी या ठिकाणी लढतो, आपण थांबावं. त्याच्या विनंतीनुसार मी आणि जयसिंग तात्या शेंडगे आम्ही निर्णय केला की मागच्या वेळीचं तिकीट जे आहे ते आपण गोपीचंदला आम्ही संधी दिली आणि गोपीचंदला घेऊन आम्ही या जिल्ह्यामध्ये जे आहे आम्ही सगळे दौरे, आम्ही सगळी प्रचार यंत्रणा जी आहे ती राबवली आणि त्याचा परिणाम असा झाला की जवळपास 3-3.25 लाख मतदान जे आहे त्या ठिकाणी गोपीचंद पडळकरला मागच्या वेळी त्या ठिकाणी झालेलं आहे.